नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. गेल्या 2 आठवड्यापूर्वी आपण परमपूज्य आईंची एक आठवण बघितली की सेवा करताना नामस्मरण करत जर सेवा घडली तरच ती सेवा म्हणून गणली जाते, नाहीतर ते काम म्हणून धरलं जातं. चंदनाची खोडं झिजली पण तुमच्या अंगातले दुर्गुण झिजले नाहीत. ही आठवण आपण 2 शनिवार पहिले बघितली. तर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून बघा, अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे. त्याच्या पुढच्या कंटिन्युएशनमध्ये आज आपण बघणार आहोत की सेवा करताना किंवा हरिमंदिरात जाऊन आपण बोलायचं का नाहीये, या मागचा सविस्तर कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या पाठीमागे परमपूज्य आईंचा काय हेतू आहे आणि परमार्थ निकेतन म्हणजे मनाला योग्य वळण लागण्याची शाळा आणि साधकासाठी मुक्तीचा राजमार्ग म्हणून परमपूज्य आईंनी एवढे कष्ट घेऊन एवढ्या मोठ्या सगळ्या वास्तू उभारलेल्या आहेत. सध्या आपण सगळे झाडून त्याच्यावर बोळा फिरवत आहोत, पण परमपूज्य आईंचा त्यामागचा हेतू कळकळ आज आपण ह्या व्हिडिओच्या निमित्ताने बघणार आहोत. ज्यांना आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा, ही मी सगळ्यांना आग्रहाची विनंती करत आहे. आता समाजात वावरताना आपल्या सगळ्यांना काही बंधनं पाळावी लागतात. मग अगदी लहान मुलाला शाळेत पाठवलं तरी तिथे काही नियम असतात. कॉलेजमध्ये गेल्यावर नियम असतात. ऑफिसेसमध्ये नियम असतात. समाजात वावरताना काही बंधनं पाळावी लागतात. संसारात काही नियम असतात. आणि हे सगळे नियम जर पाळले नाहीत तर भरपूर नुकसान होतं. म्हणजे काय, की लहान मुलांनी शाळेत गेल्यावरचे नियम पाळले नाही तर त्यांना चांगलं वळण लागणार नाही. कॉलेजमध्ये गेल्यावर नियम पाळले नाही तर ते चांगलं माणूस म्हणून घडणार नाही. ऑफिसमध्ये नियम पाळले नाहीत तर आपल्याला कधीच प्रमोशन मिळणार नाही किंवा आपल्याला आपलं अधोगतीच डिमोशनच होईल कदाचित. तसंच संसारात नियम पाळले नाहीत तर आपली रिलेशनशिप सक्सेसफुल होणार नाही. समाजात काही बंधनं पाळली नाही तर अनाचार वाढेल. त्यामुळे मग परमार्थ करत असताना, पारमार्थिक प्रगती साधना करत असताना सुद्धा हरिमंदिरात किंवा उपासनेमध्ये काही नियम पाळणं आवश्यक नाही का? जर संसारात काही बंधनं पाळायला गरजेची असतात, तर परमार्थात उन्नती होण्यासाठी, साधकाची प्रगती होण्यासाठी सुद्धा काही नियम पाळावे लागतात. त्या नियमांमध्ये 2 प्रकार आहेत. एक म्हणजे बहिरंग आणि एक दुसरं म्हणजे अंतरंग नियम. बहिरंग नियमामधला पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या सगळ्यांचं साधकाचं तोंड गप्प पाहिजे. तोंडाला कुलूप असं परमपूज्य आई म्हणायच्या किंवा माझी आजी सुद्धा म्हणायची. हरिमंदिरात गेल्यावर, जवळच्या शाखेत गेल्यावर, सेवा करताना, भजन झाल्यावर, भजनाच्या आधी तिथे गप्पा मारत बसायचं नाही. तिथे तोंडाला कुलूपच पाहिजे. तोंडाला कुलूप का पाहिजे? त्याचं कारण बघूया, की आपण भजनाला जातो म्हणजे सत्संग करायला जातो एकीकडे. म्हणजे त्याचं पुण्य मिळवून येतो असं आपण आपल्या भ्रमात असतो. पण त्याच भजनाला जाऊन सत्संग करून साइड बाय साइड पॅरलली आपण कुसंग पण करतो. म्हणजे गॉसिपिंग करतो. कोणीतरी काय सांगत असतं ते ऐकत राहतो. म्हणजे काशीला जाऊन मांजर मारून आल्यासारखं होतं. मग तसं झाल्यामुळे आजपर्यंत सत्संग पण घडला, पण कुसंग पण घडला. त्यामुळे पुण्य आणि पाप याचा बॅलन्स नील झाल्यामुळे आपल्या पदरात अजून पुण्य पडलेलं नाही. कदाचित पुण्याची काय म्हणतो आपण, पुण्याचं प्रपोर्शन कमीच राहिल्यामुळे पापच आपल्या पदरात पडले. मग तापाचं औषध घेऊन वारेमाप जर कोणी आईस्क्रीम खाल्लं तर त्या माणसाला जसा गुण येऊ शकत नाही, तसंच आपण भजन उपासना करत असताना कुसंग पण जर आपल्याकडनं घडला तर आपल्याला त्या भजनाचं फळ, त्या उपासनेचं फळ मिळू शकत नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अजामिळाचं. भागवतामध्ये वर्णन आहे. त्याचा आधीचा जन्म इतक्या उत्तम कुळात होता. तो सदाचारी, जितेंद्रिय, तत्वज्ञानी, मोठा पंडित आणि अतिशय चांगला वागणारा असा मनुष्य होता. परंतु एक काही क्षणांच्या कुसंगतीमुळे त्याचं इतकं अधःपतन झालं की कोणी विचारच केला नाही की त्याचं एवढं अधःपतन होऊ शकतं. मग त्याचं कारण काय, की कुसंगती.
आणि तो दुष्ट माणसांचा पुढे आदर्श बनला. त्यापुढे आपण केसखेत मुली आहोत. मग नकळत कसं काय कुसंग घडतो ते आपण बघूया, की कोणीतरी एक भगिनी जिची जी वाचाळ असते, जिला शांत बसवत नाही, ती काही ना काहीतरी विषय सुरू करते आणि मग आपण तिथे सगळेजण ऐकायला जातो. आता तिथे ऐकायला जातो त्या क्षणाला सिद्ध काय होतं, की आपल्या सगळ्यांचं अंतःकरण घाणेरडं आहे, ते खराब आहे, ते चांगलं नाहीये. आणि दुसरं काय सिद्ध होतं, की आपल्याला आपली प्रगती करून घेण्यामध्ये काहीही रस नाही. भजनापासून 100% फळ मिळवण्यात सुद्धा आपल्याला कोणताही रस नाही. याचं एक उत्तम उदाहरण आपण बघूयात, की जेवताना भातात जर दगड लागला, तर तो दगड जसा लगेच काढून आपण फेकून देतो. परंतु परमा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उपासना, भजन करत असताना श्रवणाच्या माध्यमातनं आपण जे अनेक दगड आत घेत आहोत, ते आपण आजवर जर काढून टाकले नाहीत, तर आपल्याला केलेल्या उपासनेचा फायदा कसा काय मिळणार? ही गोष्ट आजपर्यंत आपल्या लक्षातच आलेली नाही. मग कुसंग घडतो म्हणजे काय? एकतर वाचेने काहीतरी वाईट बोललं जातं, दुसरं कानांनी ते ऐकलं जातं आणि तिसरं जे काही गॉसिपिंग होतं त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. हे तीनही कुसंग पॅरलली भजन पण घडतंय आणि हे कुसंग सुद्धा घडताय. आता सगळेजण तुम्ही म्हणता बघा, की भजनाने आजवर काही फायदा झाला नाही हो, पाहिजे तसं कल्याण झालं नाही. तर गुरूंनी त्या भजनामध्ये अशी शक्ती घालून ठेवली, असं रामबाण औषध बनवून ठेवलंय, की आपलं पाप हे जळालंच पाहिजे. पण त्या उपासनेने, त्या रामबाण औषध घेऊन जर आपल्याला अजून गुण येत नसेल, तर त्यामागचं कारण आहे नामापराध. नामापराध म्हणजे उपासना, भजन करताना होणाऱ्या चुका आणि ह्या महत्त्वाच्या चुका ज्या आपण आज पाहिल्या. म्हणून आपल्याला हरिमंदिरात जाऊन सुद्धा फळ मिळालेलं नाही. जर आपण बोलायचंच बंद केलं तर काय काय फायदे होतील बघा. आपण बोललोच नाही तर कोणी काही ऐकूच शकणार नाही. हरिमंदिरात येणारा 100 जण जर बोलले नाहीत, तर 100 जणांना काहीही ऐकता येणार नाही. मग बोलणं आणि ऐकणं हे 2 महत्त्वाचे घातक शत्रू परमार्थातच नव्हे तर संसारात सुद्धा आहेत. एकाही घरात शांतता किंवा समाधान का नाही, ह्याचं जर कारण शोधायचा प्रयत्न केला, तर सगळ्यांचं तोंड हे ह्याला जबाबदार आहे. आपण अतिशय वायफळ चर्चा घरात करत असतो. त्या चर्चेनी गैरसमज उत्पन्न होतात. मग घरात भांडणं लागतात. सासू-सुनेचं पटत नाही. नवरा बायकोंचं पटत नाही. हे सगळ्याला जबाबदार हे जे आपलं तोंड आहे ना, ते आहे. त्यामुळे तोंड शांत हे संसारात पण समाधान देतं आणि परमार्थात सुद्धा प्रगती करून देतं. अ, दुसरा मुद्दा म्हणजे बघा, की एखादा माणूस आपल्याला काहीतरी बोलला म्हणून मी त्याला बोललो. मग मी बोललो म्हणून समोरचा बोलला. तो बोलला म्हणून मी परत बोललो. असं बोलणं वाढत जातं. आणि शेवटचा शब्द कोणाचा राहतो ह्या इगो प्रॉब्लेममध्ये आपण अजून वाईट बोलतच जातो. म्हणून आपल्या भजनात सुसंगती सदा देई मोरया बहुत कष्ट लो कुसंगती तया. याचा अर्थ सुसंगतीमध्ये शांती समाधान आहे आणि सुसंगतीमध्ये शांती समाधान आहे आणि कुसंगतीमध्ये दुःख आहे. राग द्वेष हे फार गांजिती बरी नव्हे मला यांची संगती. हे कधी कळलं? जेव्हा पाप जळलं नाही आणि अतिशय दुःख भोगतो तेव्हा कळलं. तोपर्यंत गोड वाटले विषय सेविता पाक विषाचा तो नको आता. जोपर्यंत दुःखाची परिसीमा गाठली नाही तोपर्यंत गोड वाटले विषय सेविता. भजन करताना, गॉसिपिंग करताना गोड वाटलं भजन करता करता, पण दुःखाची परिसीमा आता अंत झाला, आता सहन होत नाही असं झालं, तेव्हा या सगळ्या गोष्टी रिअलाईज झाल्या आणि तेव्हा हातातून वेळ जाते. म्हणून हरिमंदिरात ही सगळी पथ्य पाळायची
असं परमपूज्याई सांगतायत. कुपथ्य म्हणजे कुसंग टाळला. बोललं नाही की मनाचं समाधान टिकून राहतं, जे घरात टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून हरिमंदिरात हे शिस्त पाळायला पाहिजे. आता हरिमंदिर, परमार्थ निकेतन, मनाला योग्य वळण लागण्याची शाळा म्हणजे साधकाची प्रगती होण्यासाठी परमपूज्य आईंनी कसं सगळं डिझाईन केलेलं आहे. त्यांनी किती श्रम घेतलेत हे आज आपण बघणार आहोत. पहिला पॉइंट म्हणजे तिथे बोलायचं नाही, म्हणजे कुसंग घडत नाही, म्हणजे मनाला समाधान देतं. दुसरा पॉइंट म्हणजे ओम नमः शिवाय म्हणत सेवा करायची किंवा भजन म्हणायचं. म्हणजे काय की मनाला नामाची 1.5 तास सवय लागण्यासाठी हो परमपूज्य आई झटल्यात. तिसरा पॉइंट आहे की इतर सगळेजण भजन करतायत. मग अतिशय वांड मन असलेला सुद्धा, उडाणटप्पू असलेला सुद्धा इतर सगळे करतायत म्हणून त्या उत्साहानेच करायला बसतो. म्हणजे एक करतो म्हणून दुसरा करतो. चांगली संगत तिथे आपल्याला मिळते. चौथा पॉइंट आहे, मोबाईल न्यायचा नाही, तिथे बघायचं नाही. घरात ऑनलाईन भजनाला बसलोय किंवा आपण पुस्तक घेऊन भजनाला बसलोय, तर मोबाईल हा मोठा शत्रू आहे. तर तिथे जाऊन परमपूज्याईंच्या धाकामुळे का होईना, शाळेत जशी मुलं टीचर समोर मोबाईल बघू शकत नाहीत, तसंच आपण पण परमपूज्याई आपल्या टीचर असल्यामुळे आपण त्यांच्यासमोर मोबाईल बघितला नाही की आपलं चित्त एका ठिकाणी स्थिर व्हायला, फोकस वाढायला मदत होईल. 5वा पॉइंट आहे, तिथे दागदागिने घालून जायचे नाहीयेत, कारण चित्त विचलित होऊ नये. 6वा पॉइंट आहे, तिथे जुन्या चपला घालून जायच्या आहेत, म्हणजे त्या चपलांकडे पण लक्ष जायला जागा नाहीये. पूर्ण कपडे घालायचे आहेत, म्हणजे इतरांचं चित्त आपल्याकडे विचलित होत नाहीये. भजनाकडे लक्ष देऊन भजन म्हणायचंय. आणि मुलांना शाळेत का पाठवतो? कारण घरी तेवढा फोकस, कॉन्सन्ट्रेशननी त्यांचा अभ्यास होत नाही आणि मग त्यांची प्रगती होत नाही म्हणून. म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा परमार्थ निकेतनच्या शाळेत जाऊन ही सगळी जर शिस्त पाळली, तर त्याग होऊन इंद्रियांना वळण लागण्याची शाळा आहे. आणि इंद्रियांना वळण लागलं की हळूहळू चित्तशुद्धी होते. मग घरात सुद्धा तसंच आचरण घडू लागतं. आणि मग एकदा अंतःकरण शुद्ध आणि चित्तशुद्धी झाल्यावर देवाची प्राप्ती होते. पण ज्यांच्या इंद्रियांना ऑलरेडी वळण आहे, असेच लोक घरात बसून भजन करत आहेत, त्यांना माझा साष्टांग नमस्कार. पण आमच्यासारख्या पामर लोकांना अजून इंद्रियांना वळण नाहीये. आणि म्हणून आम्हाला परमार्थ निकेतनच्या शाळेत जाऊन सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या धाकाखाली आमची प्रगती करून घेण्यासाठी हा दुर्लभ असा मनुष्य देह मिळालेला आहे. तो वाया जाऊ न देण्यासाठी म्हणून आमच्यासारखे काही पामर लोक हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत आमची प्रगती करून घेण्यासाठी जात आहेत. मग इंद्रियांना वळण लागून परमार्थ निकेतनच्या शाळेत परमशांती, अखंड सुख शांती आणि मुक्तीचा मार्ग, राजमार्ग खुला करून घेण्यासाठी परमपूज्य आईने ठेवलेली ही सोयच आहे असं म्हणायला हरकत नाही. मग काय करायचं? जे लोक हरिमंदिरात जातायत त्यांनी आपल्याकडनं पथ्य सांभाळली जातायत की नाही ह्याचं आजपासून निरीक्षण करायचंय. आणि दुसरं म्हणजे जे घरीच बसून राहिलेले आहेत त्यांना जर पारमार्थिक प्रगती, इंद्रियांना वळण लावायचं, चित्तशुद्धी करायची असेल, तर आजपासून त्यांनी परमार्थ निकेतनच्या शाळेत जायला सुरुवात करायची. मॉरल ऑफ द स्टोरी आजच्या विषयाची, सुख हवं असेल तर सुसंगती. सुसंगती म्हणजे परमार्थ निकेतनची शाळा. बरं, तिथे गेल्यावर दुःख दूर करून घ्यायचं असेल तर कुसंग टाळायचं आहे, म्हणजे पथ्य पाळायचं आहे, म्हणजे शिस्त पाळायची आहे आणि आपल्या मुक्तीचा राजमार्ग उघडा करून घ्यायचा आहे. ज्यापासून मी सुखी झाले, असो विजय निरंतर, अमुचे हे धन्य श्री हरी मंदिर. आजपासून आपण शाळेत जायला सुरुवात करूया. तोंड बंद ठेवून आपलं कल्याण करायला सुरुवात करूया. धन्यवाद.